वंदना, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण बघणार आहोत 36 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग। तर जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब नसेल केलं तर अगोदर सबस्क्राइब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्याकडे अगोदर येईल आणि तुम्हाला माझा हर एक व्हिडिओ पाहायला भेटेल। तर आपण बघूयात अगोदर उंची। तर उंची आहे कस्टमरची 14 इंच। तर आपल्याला 15 वर एक मार्किंग करायची, म्हणजे ब्लाउज शिवून हा 14 इंचावर येऊन जातो, कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं। आता 5.5 इंचावर आपल्याला एक पॉइंट द्यायचा शोल्डरसाठी। 5.5 झाल्याच्या नंतर आपण मोंड्यामध्ये पण 5.5च घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ब्लाउज बसून जातो। आता 36 छाती आहे तर याचा घडी पडणार 9 इंचाची। तर चौथा भाग काढलाय आपण 9 इंच आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची। आता हे टोटल माप आलं किती 11 इंच। तर आपण खाली घ्यायचे 10.5 इंच, अर्धा इंच आपण कमी केलं। परत एकदा 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन जे आपली कमरेला येते। आता ह्या दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायच्यात। आता आपण काय करणार आहोत, अर्धा इंच परत एकदा मुंड्यामध्ये पाठीमागे यायचं आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची। परत एकदा आपण मधून तिरकी एक लाईन द्यायची 1 इंच आणि 1.5 इंचावर आपल्याला पॉइंट द्यायचा। तर बघू शकतात 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागाला आणि 1 इंच आपण फ्रंट भागाला। तर अशा पद्धतीने याला आकार देऊन घेतलाय। आकार देताना फक्त इथपर्यंतच द्या, जिथे आपली फिटिंग आली तिथपर्यंत द्या। आता गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 ते 2.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी 2.25चा गळा घेतलाय, तर तुम्ही 2.5 इंचाचा जरी घेतला तरी पण चालतंय। तर गळा आपल्याला 10 इंचाचा घ्यायचा आहे। शिवून हा 9.5चा होऊन जातो। आता कस्टमरचे ब्लाउज सिंपल पद्धतीनेच आहेत, तर आपण याला गोलच गळा देणार आहोत। बरेचसे ब्लाउज 90% ब्लाउज गोलच गळ्याचे असतात माझ्याकडे। तर अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा भाग तयार। तर आता आपण याचे करणार आहोत कटिंग। अगोदर आपण पाठीच्या भागाची कटिंग करूया। आता हा आहे असाच आपल्याला कपडा पलटी करायचा आहे। इथे थोडंसं माझ्याकडून अस्तर फाटले गेलेला। आता आपण समोरचा भाग बंद गळा ठेवणार, ओपन असणार। तर मग हे जरी दोन्ही बाजू खुली असन तरी काही हरकत नाही। तर मग मी अगोदर हे दोन्ही भाग बाजूला करते, कारण मला कटिंगला प्रॉब्लेम येते। आता हा बघा जसा आहे तसा आपल्याला ठेवून घ्यायचं, कारण हा झाला आपला फ्रंट भाग। कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही। आणि आपल्याला ज्यावेळेस आपण फ्रंट भाग कट करतो तर आपल्याला 1 इंच जास्त कपड्याची गरज असते। तर 1 इंच बसतंय का नाही, तर एकदम परफेक्ट असं बसतंय, तर काही हरकत नाही। आपण याला आहे असं एक लाईन आखून घेऊ आणि मोंड्याचा भाग आपल्याला फ्रंटचा 1 इंचावर द्यायचा आहे। आता आपण मोंड्यासाठी अर्धा इंच पाठीमागे येऊयात। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये गळा टाकायचा आहे 2.25 इंचाचा। तर आपण अगोदर गळा घेऊया। गळ्यामध्ये 2.25 इंच घेतलाय आपण। तसाच फ्रंट गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंचाचा, म्हणजे तो 6 इंचावर होऊन जातो। आता आपण काय करणार, 3 इंच मी खाली ब्रॉड मध्ये घेतलंय, कारण आपल्याला थोडासा गोल आणि रुंद गळा लागतोय खालच्या बाजूने। तर अशा पद्धतीने याला गळ्याला पण आकार दिलाय। आता जी 1 इंचाची लाईन आहे, पेपर कटिंग वेगळी आणि याची कटिंग थोडीशी वेगळी आहे, तर काळजीपूर्वक लक्षात घ्या। आता 36 छातीचा आहे तर आपण 3.5 इंचावर एक मार्किंग करू। वरचा पॉइंट आलाय टक्स पॉइंट 10-10.5 इंचावर। तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता। अंगावर माप घेतल्याच्या नंतर टक्स पॉइंट लक्षात येऊन जातो।
तसंच आपण 2 इंच टक्ससाठी घेतलेत पुढं. आता तेच 2 इंच आपण समोरच्या भागात घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे टक्स पॉईंट जो आला तो अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे किंवा सरळ ह्या लाईनपासून इथं जरी आकार दिला तरी जमते, काही हरकत नाही. आता हे जे 2 इंच आपण बाहेर घेतले ते आपण याला जॉईंट करायचे. ही तिरकी लाईन आपल्याला जे आपण 1 इंच जास्त घेतले तिथपर्यंत आपण ही लाईन जॉईंट केली. बघू शकतात अशा पद्धतीने हा फ्रंट भाग पण आपला एकदम कमी वेळामध्ये तयार झाले. तर आपण याची करणार आहोत कटिंग. काही गोष्टी नाही समजल्या तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने हा आपला फ्रंट भाग पण तयार झालाय. आता याच्या अगोदर मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेत का त्याच्यामध्ये मी बाही कटिंग पण तुम्हाला दाखवलेच. तर ते व्हिडिओ जाऊन बघा का आपण बाही कटिंग कशा पद्धतीने कटिंग करतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.